मैं शेख ज़िया अहमद MS2 औरंगाबाद जनरल सेक्रेटरी के पद पर हूँ। आज हम लोग जो है तो यहाँ पर डिविजनल कमिश्नर में एक निवेदन देने आए थे। निवेदन का ताल्लुक़ हर उस समाज के हर बंदे से है जिसका बच्चा स्कूल में पढ़ता है। हर पालक को इस खबर से आघात पहुँचा कि सरकार ने संविधान दिवस के इतने बड़े दिन पर जो है पूरे भारत में एक अचानक से एक फरमान दिया जिसमें कहा गया है कि हमने अल्पसंख्यक शिष्यवृत्ति बंद कर दी है। अब ये जो माइनॉरिटी स्कॉलरशिप है, ये माइनॉरिटी समाज के लिए बहुत बड़ा आधार था। ख़ासकर जो पेरेंट जो है अपने बच्चों को इंग्लिश मीडियम स्कूल में पढ़ाना चाहते हैं या नॉन ग्रांटेड स्कूल में पढ़ाना चाहते हैं, वो पेरेंट्स जो फ़ीस भरते थे वो फ़ीस का 50% से बड़ा हिस्सा जो है इस माइनॉरिटी स्कॉलरशिप से दिया जाता था। अब अगर गवर्नमेंट ये माइनॉरिटी स्कॉलरशिप बंद करती हैं तो सवाल ये खड़े होता है हर पेरेंट के सामने कि वो इतनी बड़ी रकम कहाँ से जमा करेगा और कैसे अरेंज करेगा। इसलिए जो है सरकार का ये जो निर्णय है ये कहीं ना कहीं थोड़ा सा अजीब है। दूसरी बात जो इसके अंदर उभर के सामने आई कि सरकार से जब ये पूछा गया कि भाई आपने इसको कैंसिल क्यों किया, तो उन्होंने इसके पीछे का रीज़न ये दिया कि RT एक्ट के हिसाब से फ्री एंड कंपलसरी एजुकेशन है। तो ठीक है, फिर RT आप 100% लोगों को लागू कीजिए। RT एक्ट के अंदर से आपने 2010 में ही माइनॉरिटी इंस्टीट्यूशंस को एग्जेम्प्ट कर दिया और ये कहा कि RT एक्ट माइनॉरिटीज़ को लागू नहीं है। तो फिर माइनॉरिटीज़ को शिक्षण लेने के लिए कहीं ना कहीं तो पैसा देना पड़ रहा था माइनॉरिटीज़ के बच्चों को, और फिर ये शिष्यवृत्ति जो थी ये सबसे बड़ा आधार था। लेकिन आप एक तरफ कह रहे हो कि RT एक्ट के हिसाब से हम फ्री एंड कंपलसरी एजुकेशन कर रहे हैं, दूसरी तरफ जो है RT एक्ट में से आपने माइनॉरिटी इदारों को एग्जेम्प्ट किया हुआ है। तो फिर ये आपका जो डिसीजन है ये कॉन्ट्रास्ट हो रहा है। या तो सरकार इसका सल्यूशन बताएं या तो पब्लिकली इसके बारे में जो तो सल्यूशन पूछा जाएगा। ठीक है, आप फिर सारे अल्पसंख्यक संस्था जितनी है इसको RT के अंडर में ले लीजिए और हमारे 25% बच्चे फ्री करने की जगह 100% बच्चे आप फ्री कर दीजिए। हम सब उसके लिए एग्री है। तो ये जो हुक्म है, इसको जो ऑर्डर है गवर्नमेंट की तरफ से आया हुआ, इसको फौरी गवर्नमेंट अगर वापस नहीं लेती है तो पालक वर्ग एक तरफ, दूसरी तरफ संस्था चालक और एक बड़े पैमाने पर पूरे महाराष्ट्र में इसका आंदोलन खड़े होगा। आने वाले दिनों में ये एक पॉलिटिकल एजेंडा भी बन सकता। इसलिए सरकार को इसके ऊपर फिर से एक बार सोचना चाहिए और इसके ऊपर सोच विचार करके जो है ये डिसीजन फौरी वापस लेना चाहिए। इसको वापस लेने से कोई बहुत बड़ा खर्चा होने वाला नहीं है। हमारे मिनिस्टर्स का जितना प्लेन में घूमने का खर्चा है उतने में पूरे भारत के महाराष्ट्र के बच्चों के जो है स्कॉलरशिप्स अमाउंट आती है। ये बात को सोचते हुए सरकार ने इस पर फिर से एक बार सोच विचार करना, ऐसा हमारा MS2 की तरफ से और सभी पालक वर्ग की तरफ से निवेदन है। केंद्र शासनाने मायनॉरिटीच्या ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत होती 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना, तर ती एका आदेशाने रद्द केलेली आहे। त्याच्या अगेन्स्टमध्ये आज आम्ही ऑल महाराष्ट्र मायनॉरिटीज असोसिएशन संस्थाचालक आणि शिक्षकांची जी संघटना आहे त्याच्यामार्फत माननीय विभागीय आयुक्तांना आणि माननीय मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिलेलं आहे की ही जी स्कॉलरशिप होती ही अत्यंत तुटपुंजी, म्हणजे 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना 1000 रुपये भेटत होते आणि 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना 5500 रुपये ही रद्द करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे अल्पसंख्याक समाजामध्ये मोठा असंतोष याच्यामुळे निर्माण झालेला आहे आणि संस्थाचालकांनासुद्धा याच्यामध्ये ज्या संस्था अनुदानित नाहीत किंवा याच्यामध्ये सेल्फ फायनान्समध्ये त्यांना मोठा याचा आधार होता आणि त्यामुळे अल्पसंख्याक समाजातले मुलं शिक्षण घेत होते। परंतु या केंद्र शासनाच्या निर्णयामुळे फार मोठा आघात या अल्पसंख्याक समाजावर झालेला आहे आणि ते दूर करण्यात यावं म्हणून माननीय मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री अल्पसंख्याक मंत्री इराणी मॅडम यांना आम्ही एक निवेदन पाठवत आहोत आणि शासनाला आमची विनंती आहे ही जे परिपत्रक मागं घेण्यात यावं आणि ही शिष्यवृत्ती पूर्ववत करण्यात यावी, अशा पद्धतीने आज निवेदन दिलेलं आहे। जर शासनाने या संदर्भात योग्य निर्णय घेतला नाही तर मोठ्या प्रमाणावर शांततेच्या मार्गाने आणि सनदशीर मार्गाने संविधानाने दिलेल्या अधिकाराच्या अनुषंगाने एक आंदोलन उभारण्यात येईल असं आम्ही या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे। मी अब्दुल मुकीम देशमुख, ऑल महाराष्ट्र मायनॉरिटीज सोसायटीज अँड टीचर्स ऑर्गनायझेशनचा राज्याध्यक्ष आहे आणि माझ्याबरोबर मोगल साहेब आहेत। बोलू मोगल साहेब। मी RS मोगल या संघटनेचा राज्य उपाध्यक्ष आहे आणि शासनाने ही प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती रद्द करण्याचं जे कारण दिलेलं आहे की राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट
हा ॲक्टमध्ये मोफत शिक्षण दिलं जातं असं त्यांनी नमूद केलं आहे, परंतु हा ॲक्ट मायनॉरिटी इन्स्टिट्यूटला लागू नाही आहे आणि अनेक बाबतीमध्ये कोर्टाने आणि शासनाने काही परिपत्रक दिलेले आहेत की हा ॲक्ट मायनॉरिटीला लागू नाही. तरी परंतु त्यांनी मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळतं या नावाखाली ही अट रद्द केली आहे. आमची शासनाला विनंती आहे की त्यांनी ती पूर्ववत सुरू ठेवावी. एकूण संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास 12 ते 12.5 लाख विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत होते आणि त्यांना एक आर्थिक फायदा, जे दुर्बल घटक आहेत, वंचित घटक आहेत समाजातले, या अल्पसंख्याक समाजाला याचा फायदा होत होता. आणि अल्पसंख्याक समाजामध्ये ज्या विविध जाती आहेत त्याच्यामध्ये शीख असतील, बौद्ध असतील, जैन असतील, या सर्वच समाजाला याचा फायदा होत होता आणि शासनाने एका परिपत्रकाद्वारे अचानक ही योजना रद्द केली आहे. आता फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू होती, अनेक विद्यार्थ्यांनी फॉर्मसुद्धा भरले होते आणि मध्येच ही स्कीम बंद झालेली आहे आणि म्हणून आज निवेदन देण्यासाठी आम्ही इथं एकत्रित आलो आहोत. तुमची संघटना राज्यस्तरावर आहे, राज्यस्तरावर. जिल्ह्यामध्ये असे तुम्ही हां कलेक्टर साहेबांना किंवा डिव्हिजन कमिशनर हां आमची संघटना राज्यस्तरावर आहे. राज्यस्तरावरच आमचं कार्य चालू आहे. तसंच प्रत्येक जिल्हा स्तरावरही संघटना आहे आणि जिल्हा स्तराच्या संघटनेलाही सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी जिल्हाधिकारी साहेबाला आणि तालुका स्तरावर तहसीलदार साहेबांना अशा प्रकारची निवेदन द्यावीत आणि एक निवेदनाची परत राष्ट्र वरिष्ठ कार्यालयातसुद्धा पाठवावी.